मागं दादानी जाते आली डाउनलोड ना ते. काय झालं श्रवू? चप्पल पडली? तू हत्तीला पण ऊन द्यायला घेऊन जातोय? हा हा श्रवू, तुझ्या हत्तीला पण द्यायचंय का ऊन? हा ठीक आहे. अरे परत पडली चप्पल. गुड मॉर्निंग. मँगो ट्री. मम्मा खूप सारे मँगो लागले तिथे. मम्मी इथं बघ ना, इथं ये. सो मी गाऊन घातलंय, मला दाखवायचं नाहीये म्हणून मी बॅक कॅमेराने शूट करते. पण कम्फर्टेबल असतो हा गाऊन, म्हणजे काय नाही तर पटकन घातलं आणि असतो. नाईट सूट वगैरे हे सगळं चोचले, पण ओजी काय तर गाऊन आहे. तुझं हत्ती एक मोठा हाती बोल. एक मोठा हाती तैर के चला. मोठा हाती घूमने चला. तर गाईज, हा दिवस बघण्यासाठी आम्ही हिला ठेवली होती भांडे घासायला. इकडं बघ जरा. थँक्यू बाबू. बाबू मला हेल्प करतोय, मला स्किन केअर व्हिडिओ शूट करायचा आहे म्हणून, आणि खाली खूप आवाज होतोय म्हणून तो मला बोलतोय की टेरेसवर जाऊन करूया आपण. सो आता स्किन केअर टाइम झालाय. आता स्किन केअर टाइम झालाय करायला. सो आता मी आज बेल्ट यूज करणार आहे. मम्मा तिथं नाही लावतात मम्मा. इथेच लावतात. नाही. मी लावून दाखवते ना. एक मोळा आहे. आणि परत खाली आले कारण खूप ऊन आहे वरती, खूप खूप ऊन. सो मी परत तोच गाऊन दिसेल तुम्हाला, कारण हाच असतो स्ट्रगल बहिणीच्या घरी आल्यावर, कारण आपण जास्त कपडे आणत नसतो आणि मग आपल्याला बहिणीची ॲक्शन तिचे कपडे वगैरे असं यूज करावे लागतात. मम्मा सो काय झालं, मम्मा दुसऱ्या महिन्यात ना हे बघ सुद्धा झालो ना की कोटी तर मला तेवढं बोलायला. सो फर्स्ट लॅम्पल पाहिजे ना बोलायला. आता मी करू. हा का? आता तू साईडला ठीक आहे. सो आता फर्स्ट मी टोनर यूज करणार आहे. याला काय बोलतात? याला टोनर बोलतात. दोघांमध्ये बघ टोनर स्किन केअर असतं. हे मचाक आहे का? मम्मा खूप फ्लॅश येतो. मम्मा बोल खाली पडून जाईन मम्मा बोबल. रिफ्लेक्शन खूप जास्त येतं. सो टुडेज टॉपिक असं आहे की आय गॉट माय पिरियड्स. सो मला असं वाटतं की खूप काही लोक बोलून बसलेत पिरियड्सवरती, बट अजून पण असं खूप असं लोकांना वाटतं की ना आता पहिल्यासारखं तर राहिलं नाही आहे, की आता कळलं मला की कॉन्टेंट क्रिएशन शूट करणं खूप खूप अवघड आहे. सो बाबू प्लीज बाबू वर जाऊन खेळ जा, मी शूट करते ना. सो टोनर लावून झालं आहे आणि टॉपिक असा आहे की पिरियड्स. सो आय गॉट माय पिरियड्स. आणि खूप खूप लोकांना असं वाटतं अजूनही, किंवा एखादा व्हिडिओ रीलच्या खाली कमेंट खाली असते की आता हे सगळं राहिलं नाही, असं काही कोण करत नाही. म्हणजे जे पहिल्याच्या ज्या सिस्टम्स होत्या की मुलींना पिरियड्स आले की किचनमध्ये जाऊ द्यायचं नाही, लोणच्याला हात लावू द्यायचं नाही, ते खराब होतं वगैरे, ते अपवित्र होतात, सगळं विचार असतात लोकांना. बट अजूनही हे सगळं आहे आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांबद्दल बोलण्यापेक्षा आपण घरातलं बोललं पाहिजे.
आणि घरापासूनच ते सुरू झालं पाहिजे म्हणजे त्याची जी म्हणजे त्याचं जे बदल आहे ते घरातून. पण आता आपण प्रत्येकाला घरातल्यांना पण आपण समजवू शकत नाही या गोष्टी. सो मग आता एकच वन ऑफ माय कझिन जिचं आता लग्न झालं आहे बट ती स्टील स्ट्रगल करते की तिला किचनमध्ये जायला म्हणजे हे नाही आहे, परमिशन नाही आहे आफ्टर पिरियड्स. आणि ती काम पूर्ण करणार घरातलं, फक्त किचनमध्ये ती जाणार नाही असं. पण काम तिच्याकडून पूर्ण करून घेतलं जाईल आणि ह्याला हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. आणि चिडचिड खूप खूप अशा गोष्टी आहेत ज्या अजून पण मुलींसोबत होतात. त्यांना बाहेर बसवलं जातं किचनमध्ये वगैरे नाही, हे ह्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, किंवा नवीन कपडे घालायचे नाही, जुनं काहीतरी वापरायचं. म्हणजे असं बरंच काही जे अजून पण चालतं आहे, जे आपल्याला असं वाटतं की नाही आहे पण ते अजून पण सुरू आहे. इवन कोणाच्या घरची पूजा असेल तर त्यांना एंट्री नाही मिळत ना सगळ्यांमध्ये. काही इम्पॉर्टंट फंक्शन असेल तर त्यांना बोलवलं जात नाही, किंवा त्या स्वतःच बोलतात की नाही जमणार म्हणून असं झालं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अजून चेंज नाही. आणि त्या मला असं वाटतं अजून पूर्ण एक काळ जाईल किंवा एक पिढी जाईल तेव्हा कुठेतरी जाऊन हे सगळं चेंज होईल, तेव्हा बघता येईल काय. आणि हे चेंज करणं, ही मेंटॅलिटी चेंज करणं स्पेशली बायकांच्या बाबतीत की त्या फक्त एका पिरियड्समुळं अपवित्र होतात. ही थिंकिंगच किती चीप आहे. इव्हन म्हणजे तुमचा दिवस आणि तुमचा रात्र संपतो एका स्त्रीमध्ये आणि तुम्ही तिला अपवित्र फक्त 4 दिवसांसाठी ती अपवित्र होऊन जाते तुमच्यासाठी. म्हणजे ते खूपच म्हणजे काय बोलायचं या सगळ्या गोष्टींवरती. आज मी जास्तच बोलू दिसतो रिफ्लेक्शनमुळे. लवकरच आपण एक चांगला कॅमेरा घेऊ. फॅमिलीमध्ये व्हिडिओ शूट करणं खूप कठीण आहे. खूप कॉन्टेंट क्रिएशन ज्यांना पण करायचं त्यांनी आपली प्रायव्हसी लक्षात ठेवून कॉन्टेंट क्रिएशन करावं असं मला. नाही घेऊन जाती है गाणं घेऊन जाऊ. बरं ती काम करते तू एकटा जा. मम्मा मला एकदा जायला घाबरू वाटतंय. काय नाही घाबरू वाटत तुला, तू छान आहे. लिप बाम नाही, नंतर लावते. पहिल्यापासून स्टोरी सांग. पहिल्यापासून सांग ते हार कोणता आहे. नाही पहिल्यापासून नाही. ओके, तर हिची एक बहीण आहे गावची, तिचा आता फोन आलेला. ती तिच्या आता आमच्या घरात एक पूजा येत ना, आम्ही काय काय घालणार आहे आम्ही फोनवर डिस्कस करत होता. तर ती बोलते मी हे घालणार, मी अशी साडी घालणार वगैरे. तर ती बोलते मी एक हार घेतलंय त्याचं नाव आहे चोकोबार. चोकोबार ती म्हणते चोकोबार. मी म्हणते चोकोबार काय असतं. ती चोकरला चोकोबार. इनोसेंट मुली आहेत अजून पण.